त्यावेळेला एखादा व्यक्ती आहे त्याच्या इन्कमवर टॅक्स लागलाय, तो डायरेक्टली गव्हर्नमेंटला पे करतो, त्यालाच म्हणायचं डायरेक्ट टॅक्स, प्रत्यक्ष कर, साधी डेफिनेशन. इथं गव्हर्नमेंट आहे, त्याला टॅक्स भरायचा आहे, पण इथं मध्यस्थी असतो. आता मध्यस्थीमध्ये व्यापारी, उद्योजक, उत्पादक कोणी येतं, आणि ह्याला कोण देतं? ग्राहक. म्हणजे ऍक्च्युली टॅक्स कोण भरतो? ग्राहक. कोणाला भरतो? सरकारला. पण डायरेक्टली भरला का? ह्याच्या मार्फत भरला, काय म्हणायचं? अप्रत्यक्ष कर. ही झाली साधी सिंपल डेफिनेशन, जी की आयोगात विचारली जात. आता आयोगाचा अँगल सांगतो. इथे येतात कीवर्ड. आता काय आले? आघात आणि कराचा भार, इन्सिडेन्स अँड इम्पॅक्ट. नीट समजून घ्या. आता ऍक्च्युली इथे रिझल्ट आहे, हे सर्व कोणी सांगतंय? हे डायरेक्ट भरतंय, इनडायरेक्ट भरतंय, असं येत नाही बरं का काही. तर कराचा आघात आणि कराचा भार नीट समजला पाहिजे. सो ऍक्च्युली कराची जी प्रक्रिया आहे ना, सरकारने सांगितलं की मी इन्कम टॅक्स घेणार व्यक्तीच्या उत्पन्नावर. हा व्यक्ती आहे, ह्याच्यावर इन्कम टॅक्स 10% आहे. मग 100 रुपये उत्पन्न असेल तर 10 रुपये भरल. सरकार म्हणतं आता मी 15% केलं, मग ह्याला किती रुपये भरावे लागतील? परत सरकार म्हणते मी 18% केलं, किती भरावे लागतील? म्हणजे ऍक्च्युअल इथं ही जी पहिली प्रक्रिया आहे, ज्याला आपण कर आघात म्हणतो, ज्या वेळेला टॅक्सेशन सुरू होतं, सरकारच्या संपर्कात पहिल्या पायरीत जो येतो त्याला आपण कर आघात म्हणतो, त्याच्यावर कर आघात होतो असं म्हणतो. सो इथं सरकारच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण आहे? व्यक्ती. म्हणल्यानंतर पहिली प्रारंभिक टप्पा जो आहे, प्रक्रिया आहे, कोणावर झाली? यस ऑर नो? बस. मग आता पहिल्यांदा प्रक्रिया सुरू झाली, त्याच्यावर आघात झाला, पण पुन्हा आता कराचे रेट वाढवले. मग हा कराचा वाढलेला जो भार आहे, तो हा व्यक्ती असं म्हणेल का की नाही, 100 रुपयावर मी 5 रुपये देतो, पण 15% टॅक्स केला दुसऱ्याकडून घ्या तुम्ही, तुझ्या उत्पन्नावर टॅक्स कोणाला द्यावा लागेल? तुलाच द्यावा लागेल. म्हणल्यावर हा वाढलेला भार हा कोणावर पडला? त्याच व्यक्तीवर पडला. सो इथं कराचा आघात आणि कराचा भार हा कोणावर पडला? एकाच व्यक्तीवर पडला. अशा कराला काय म्हणायचं? प्रत्यक्ष कर, की जिथं आघात आणि भार हा एकाच व्यक्तीवर पडतो. सेकंड, इकडे आता ज्या वेळेला टॅक्स सुरू होतो, समजा ही वस्तू आहे, ही वस्तू घेतली, म्हणजे टॅक्स प्रक्रियेमध्ये आणली, आणि आता डायरेक्ट ग्राहक घेतो का याला? आधी होलसेलर, उत्पादक जातो का नाही दुकानदाराकडे? तेव्हा त्या टॅक्स प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा कोण आलं? उत्पादक, ग्राहक, मध्यस्थी आले का नाही? म्हणजे सरकारच्या इथं कॉन्टॅक्टमध्ये जी पहिली प्रक्रिया आहे ही कोणावर झाली? इथं मध्यस्थावर. ह्याच्यामध्ये कोण कोण येतं? उत्पादक, व्यावसायिक, जे विकणारे आहेत वगैरे, ते समजा. म्हणजे आघात कोणावर झाला? मध्यस्थावर. मग ही वस्तू समजा 100 रुपयाला होती, त्याच्यावर 10 रुपये टॅक्स होता. ही वस्तू टोटल किती रुपयाला झाली? 110. ही किंमत कोण देईल? ग्राहक. म्हणजे ह्यानं जे 10 रुपये टॅक्स आहे, हे कोणाकडून वसूल केले? ग्राहकाकडून. आणि कोणाला भरले? सरकारला भरले. ह्याला आपण अप्रत्यक्ष कर म्हणतो. पण आता मात्र 10 रुपये टॅक्स नाही, 15 केला, 20 केला, मग किंमत 110 ठेवल का? किंमत वाढेल का नाही? मग वाढलेल्या कराचा जो भार आहे, ह्या उत्पादकांनी, मध्यस्थांनी, व्यावसायिकांनी तो कोणावर ढकलला? कोणाकडून वसूल केला? म्हणजेच भार कोणावर पडला? म्हणजेच इथं आघात कोणावर झाला? एका व्यक्तीवर. भार कोणावर पडला? दुसऱ्या व्यक्तीवर. अशा कराला काय म्हणायचं? अप्रत्यक्ष कर.